नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे. कालच्याच रविवारी पौर्णिमा झाली आणि आज गुरुवार, अधिक मासातील हा गुरुवार, आणि त्या गुरुवारच्या निमित्ताने आपण दत्त महाराजांच्या दरबारमध्ये जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरूंना महाराज यांनी निर्माण केलेल्या या दत्त महाराजांच्या नगरीमध्ये आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला एकत्रित बसून अण्णांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपण समजून घेत असतो. प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला अण्णांनी आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून आपण दत्त महाराजांनी अण्णांना वंदन करून आज आपण त्यांनी सांगितलेलं ज्ञान आपण समजून घ्यायचंय. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला आपण नारायणपूरला येतो, दत्त महाराजांची सेवा करतो, परमेश्वराला श्रद्धा विश्वासाने भाव अर्पण करतो. भाव अर्पण करून ज्याचा जसा भाव असेल तसा
दत्त महाराज आणि सद्गुरू अण्णा महाराज त्यांना देत असतात. मिळाल्यानंतर तो भाव, तो आनंद घेऊन प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी जात असतो आणि गेल्यानंतर तो आनंद सर्वांमध्ये वाटून घेत असतो. वाटल्याने अधिक काही मिळतं आणि जवळ ठेवल्याने त्याचा नाश होतो. म्हणून ज्ञानाचा भाग असा आहे, आनंदाचा भाग असा आहे की आपण सतत वाहत असावं, ज्ञान एकमेकाला द्यावं. ज्ञानाच्या माध्यमातून जो अडचणीत आहे त्याला त्यातून मार्ग दिसत असतो आणि मार्ग दिसल्यानंतर तो त्याच्या पुढच्या प्रवासाला त्याला गती मिळत असते आणि ती गती मिळाल्यानंतर त्याला आनंद होत असतो. सुख समाधान आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपण नारायणपूरला येत असतो आणि आल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. कारण की दत्त महाराज अहोरात्र सर्वांच्यासाठी या ठिकाणी उभे आहेत. सद्गुरूंनी याच कारणासाठी दत्त महाराजांना या ठिकाणी अवतीर्ण केलेलं आहे. अण्णांनी अहोरात्र सेवाव्रत स्वीकारून येणाऱ्या सर्व भाविकांना, येणाऱ्या सर्व भक्तांना, येणाऱ्या सर्व शिष्यगणांना कशा पद्धतीने आनंद मिळेल यासाठी अहोरात्र त्यांनी विचार केला. स्वतःच्या देहाचा विचार न करता तहान भूक सर्व विसरून येणारा माझा जो भक्त आहे, येणारा जो माझा शिष्य आहे, त्याला कसा आनंद मिळेल याचाच त्यांनी अहोरात्र विचार केला. आणि प्रत्येक जण हा काही ना काहीतरी अडचणी घेऊन आला, समस्या घेऊन आला आणि त्याचं निवारण करून या ठिकाणी तो निघून गेला. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना, आपण विचार केलाय का आपण अण्णांना काय मागतोय, कशासाठी मागतोय आणि का मागतोय? प्रत्येक जणाने फक्त कुटुंबासाठीच मागितलं. कुटुंब व्यवस्थित चालावं, घरात त्यांना आनंद मिळावा, सुख समाधान मिळावं यासाठी प्रत्येकाने मागितलं. पण स्वतःसाठी काय मागितलं का? स्वतःच्या उद्धारासाठी आपण परमेश्वराला मागायचं विसरलो आणि फक्त कुटुंबासाठी आपण मागितलं. घर हवं चांगलं, गाडी असावी चांगली, मुबलक पैसा असावा, या भौतिक सुखासाठी आपण परमेश्वराच्या दारामध्ये आलो आणि त्या भौतिक सुखासाठी आपण परमेश्वराला मागितलं आणि परमेश्वराने दिलं. परंतु परमेश्वराला त्यातून असं वाटलं की या माणसाला काय कमी केलंय किंवा याला दिल्यावर तो परमेश्वराची सेवा करेल, माझी सेवा करेल, माझं नामस्मरण करेल, असं काय द्यावं त्याला. परंतु आपण ते मागत नाही. आपण या माया मोहामध्ये आपण अडकल्यामुळे आपण फक्त त्याच गोष्टीचा विचार करतोय आणि त्या पलीकडे जे खरं सुख आहे, जो खरा आनंद आहे, त्यापासून आपण अलिप्त राहतोय. आपण फक्त कुटुंबाचाच विचार करतोय. मी, माझा आणि माझं, त्या पलीकडे आपण विचार करायला तयार नाही. शेजारच्या घरामध्ये जर दुःख असेल, दुःखी जर एखादा व्यक्ती असेल तर तो त्यातपर्यंत जात नाही. इतका माणूस व्यापून गेलेला आहे, इतका माणूस स्वतःच्या विचारामध्ये, स्वतःच्या कुटुंबामध्ये माणूस माणसासारखा वागायला तयार नाही. प्रत्येक जण स्वार्थाला चिकटून राहिलेला आहे की मला कसं मिळेल, समोरच्याचं कसंही होऊ दे पण मला त्याच्याकडून कसं मिळेल हा विचार माणूस करतोय. अहोरात्र त्यासाठी झिजतोय, राबतोय, परंतु त्यातून त्याला किती समाधान मिळतंय हे ज्याचं त्याला माहिती आहे. की आपण एवढं पळतोय, राबतोय, सर्वांच्यासाठी राबतोय, सर्व कष्ट करतोय,
पण शेवटी मुलगा वयात आल्यानंतर बापा मला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. मुलगा बापाला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. जर असं होत असेल तर बापाने सुद्धा विचार करावा की मुलासाठी आपण काय केलं. कारण की प्रत्येक जण रात्रंदिवस मेहनत करतोय, कष्ट करतोय, राबतोय, तो इतरांच्यासाठी, मुलाच्यासाठी. पण मुलगाच ज्या वेळेस वडिलांना वृद्धापकाळामध्ये त्याची गरज असते त्यावेळेस मुलगा त्याला सोडून निघून जातो. कारण की त्याला शिकवणच तशी पुढे आलेली आहे की वडिलांनी सुद्धा राबले, कष्ट केले, मुलांच्यासाठी कष्ट केले, कधी त्यांना वेळ दिला नाही, कधी त्यांचा हाल सुख समाधान त्यांचं पाहिलं नाही, मुलाला काय अपेक्षा आहे ते विचारलं नाही. मग तेच फिरून त्याच्याकडे येतं. ज्या वेळेस बापावर वेळ येते त्यावेळेस ह्याने शिक्षण घेऊन हा परदेशामध्ये जाऊन राहायला लागला, परदेशामध्ये राहून जावं लागला. मग बापाकडे बघायला कोण नाही. मग ही अवस्था आज हळूहळू वाढायला लागलेली आहे. मग ही अवस्था जर वाढायला लागली तर त्याला कारण माणूस पैशाच्या मागे लागलाय. माणूस सुखाचा शोध घेतोय, पण सुखाचा शोध घेण्यासाठी वन भटकतोय, पण त्याला सुखच घावलेलं नाही. ते सुख घावणार पण नाही. ते सुख आहे परमेश्वराच्या दारामध्ये, परमेश्वराच्या नामामध्ये सुख आहे. परंतु तो सुख, तो आनंद, त्यापासून तो माणूस लांब पळतोय. आणि त्या आनंदापासून लांब पळाल्यामुळे तो दुःखाच्या दरीमध्ये पडला. आणि दुःखाच्या दरीमध्ये पडल्यामुळे त्याला वर यायचं असेल तर त्याला नामस्मरणाची दोरी धरून आपण त्याला वर काढणं आवश्यक आहे. म्हणून हा माणूस कसा आहे बघा. अण्णांनी मागे एक उदाहरण दिलं होतं. अण्णांनी मागे उदाहरण दिलं की प्रत्येक जण हा माझं म्हणतो की माझ्याशिवाय कुठली गोष्ट होणार नाही. असा कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणत असतो की मी जर नसेल तर माझं कुटुंब चालणार नाही, मी जर खाल्लं नाही तर बाकीचे खाणार नाहीत, मी जर सेवा केली नाही तर या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या कुटुंबामध्ये कुटुंब चालणार नाही. हा जो भोळा भाव आपल्यामध्ये तयार झालेला आहे. त्यासाठी अण्णांनी एक उदाहरण दिलं होतं. एका कुटुंबामध्ये सर्व आई वडील, त्यांचा मुलगा आणि त्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांचं सगळं व्यवस्थितपणाने चालू होतं, सर्व चालू होतं. परंतु तो मुलगा काही काम करतच नसायचा. लग्न झालं तरी तो बापाच्या जीवावर सगळ्या गोष्टी त्याच्या चालू होत्या आणि काही काम न करता दिवसभर फिरायचा, लहान मुलांच्या मध्ये खेळायचा. तर एकदा असंच खेळता खेळता तो पतंग उडवत होता. पतंग लहान मुलांच्या मध्ये खेळता खेळता त्याचा पतंग उडाला आणि एका ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन पडला. त्या ठिकाणी त्या ऋषींच्या आश्रमामध्ये सर्व वातावरण भक्तिमय होतं, सर्व मंत्रांचे उच्चार चालू होते. कारण की ते ऋषींचा आश्रम होतो, पवित्र आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये नामोच्चाराचा जयघोष चालू होता. आणि ते ऋषी ते बसले होते पर्णकुटीमध्ये आणि ते पतंग ते नेमकं त्या आश्रमामध्ये पडले. आणि तो पतंग आणण्यासाठी तो मुलगा तो त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर तो पतंग उचलायला गेला आणि त्या ऋषींनी विचारलं की अरे तो एवढा मोठा आणि पतंग खेळतोस. तर तसं म्हटल्याबरोबर तो म्हणाला लहानपणापासून मी लाडात ओढलोय, वडिलांनी मला काही काम सांगितलंच नाही, लाड पुरवले, सगळ्या गोष्टी झाल्या, आता माझं लग्न झालंय. मग त्या ऋषींनी सांगितलंय बाबा तुझं लग्न झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात, मग आता तरी तुला काम करावं लागेल तरच तुझं कुटुंब चालेल. म्हणून त्याला सांगितलं की तू या ठिकाणी माझ्याकडे थांब, थोड्या दिवस माझ्याकडे थांब आणि काही ज्ञान घे, ज्ञानाच्या माध्यमातून तुला तुझ्या पुढच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल. असं झाल्याबरोबर तो म्हणाला की नाही, मला घरचे
वाट पाहतील, मला घरी जावं लागेल. तसं बोलल्यानंतर ऋषी म्हणाले की घरी जा, परंतु तुला तेवढं महत्व आहे का? किंवा जर तू नसशील तर तुझ्या वाचून हे जगणार नाहीत का? तसं बोलल्यानंतर तो जो मुलगा होता की सांगितलं की बाबा मी जर नसेल तर माझ्या घरामध्ये सर्व दुःखी राहतील, सर्व कष्टी होतील, म्हणून मला घरी जावं लागेल. त्यावर ते सांगितलं की बाबा जर तुला तसं वाटतंय तर आपण घरच्यांची परीक्षा घेऊ. घरच्यांची परीक्षा घेऊन आणि सांगितलं की तू घरी जा आणि घरी गेल्यानंतर तुझ्या खोलीमध्ये जाऊन तू आराम कर आणि सांग माझी तब्येत जरा नादुरुस्त झालेली, मला जरा त्रास होतोय, मी झोपतो आणि जर मी उठलो नाही, जर माझं काही झालं तर शेजारच्या आश्रमामध्ये जे ऋषी आहेत त्यांना माझं क्रियाकर्म करण्याच्या आधी त्यांना बोलवून आणा. असं सांगितल्याबरोबर त्या बायकोला त्याने सांगितलं आणि बायकोला सांगितल्याबरोबर बायकोने ते डोक्यामध्ये ठेवलं होतं आणि हा झोपला. आणि झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उठलाच नाही, कारण की त्याला योग्य विद्याच्या माध्यमातून त्या ऋषींनी त्याला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याला मूर्छित केलं. म्हणजे मेलेली अवस्था त्याची तशी तयार झाली आणि तो मूर्छित पडला आणि त्याला सर्व कळत होतं, परंतु तो काही हालचाल करत नव्हता. बायको आली आणि बायको नवऱ्याला उठवू लागले आणि तो काही उठायला तर नाही म्हणल्यानंतर तिला वाटलं की आता नवरा मेला, म्हणून ती रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केल्यानंतर आई आली, मुलाचा बाप आला, ते सुद्धा रडायला लागले आणि रडता रडता आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना बातमी कळाली की बाबा यांचा मुलगा मरण पावला. ही सर्व बातमी कळाल्यानंतर सर्वजण एक 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 येऊ लागला. आई वडील काय रडायचे थांबना, बायको रडायची थांबना. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता मेल्यानंतर मग त्यांनी पुढच्या सगळ्या गोष्टी करायची, त्याला स्मशानभूमीत न्यायचं, सगळ्या गोष्टी समोर सुरू झाल्या. सगळं दुःखाचं वातावरण, सगळं गाव त्या ठिकाणी जमा झालं होतं. समोरच्या अंगणामध्ये सगळे बसले आणि त्याला न्यायचं, उचलून न्यायचं. त्यावेळेस त्या बायकोला आठवण झाली की नवऱ्याने सांगितलं होतं की जर मी मेलो तर माझं कार्य करण्याच्या आधी मला ऋषींना या ठिकाणी बोलवून आणा आणि मगच मला पुढच्या कार्यासाठी घेऊन जा. तसं बोलल्यानंतर ऋषींना बोलवायला पाठवलं. त्या महात्म्याला बोलायला पाठवल्यानंतर महात्मा त्या ठिकाणी आला आणि महात्मा त्या ठिकाणी आल्यानंतर महात्म्याने सर्व अवस्था पाहिली. सर्वजण रडतायत, आई रडते, वडील रडतायत, त्याची बायको रडते, सगळे ग्रामस्थ, सगळे गावातले लोक, नातेवाईक सर्वजण हळहळ करू लागले की आताच नवीन लग्न झालं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या, आता प्रत्येक जण विचार स्मशान वैराग्य त्या ठिकाणी झालं. स्मशान वैराग्य झाल्यानंतर त्या ठिकाणी ते महंत, साधू महंत त्या ठिकाणी ऋषी आले आणि त्या ठिकाणी ते त्याच्या जवळ गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हा तर मेलाय, पण सर्वजण म्हणू लागले की मला का नेलं नाही. परमेश्वराच्या नावाने ओरडू लागले की बाबा त्याला का नेलं, मला का नाही नेलं. आई वडील म्हणू लागले की आमचं काही संपलं होतं, झालं गेलं होतं, मला का नेलं नाही. बायको म्हणायला लागला की मला का नाही नेलं नाही त्यांच्या आधी. असं सगळ्या गोष्टी त्या महाराजांनी ऐकलं आणि तो मूर्छित पडलेला तिचा नवरा, तो सुद्धा या सगळे कहाणी ऐकत होता, कहाणी ऐकत होता. आणि त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी आले आणि म्हणाले तुमचं एवढं दुःख पाहून मला सुद्धा दुःख झाले आणि म्हणून मी माझ्या सेवेच्या सामर्थ्यावर, ताकदीवर त्याला जिवंत करेन, जिवंत करेन. असं बोलल्यानंतर सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हास्य, वा 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 असे महाराज असावेत, असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आलं.
दुसऱ्यासाठी बलिदान देत आहेत, दुसऱ्यासाठी त्याग करतायत असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की मी याला जिवंत करतो, परंतु तुमच्या घरातल्याला एकाला कोणाला तरी मृत्यू मरावं लागेल. एकाला कोणाला तरी मरावं लागल्याबरोबर सगळे शांत झाले. मग त्यांनी म्हणाले की बाबा सर्व गावातले लोक होते, पाहुणे होते, त्यांना विचारलं बाबा त्याच्यासाठी तुम्ही मरता का? त्यांनी औषध आणलं होतं, ते औषध ते दुधामध्ये टाकून घ्यायचं होतं आणि ते औषध जो पेणार होता तो मरणार होता आणि हा झोपलेला म्हणजे मृत्यू पडलेला तो जिवंत होणार होता. ही गोष्ट सांगितल्याबरोबर एक 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 सगळं गावात आलेले सगळे एक 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 मागच्या माग निघून गेले, कधी कळलं पण नाही. जे नातेवाईक होते ते पण सुद्धा हळूहळू हळूहळू आपले बाहेर पडू लागले, तर राहिले फक्त घरातले. मग आईला विचारलं तर ती म्हणली मी जर मेले तर माझ्या नवऱ्याला कोण बघणार? मग त्याच्या बापाला विचारलं तर बाप म्हणला मी जर औषध घेतलं तर या कुटुंबाचं कसं होणार? म्हणून तो सुद्धा नाही म्हणाला, त्याची आई सुद्धा नाही म्हणाली. मग शेवटी राहिली त्याची बायको. बायकोला विचारल्यानंतर बायको पण म्हणाली मी घेण्याला का हरकत नाही, परंतु त्यांचा वंश माझ्या पोटामध्ये वाढतोय, त्यामुळे 2 हत्या होतील, मग ते 2 हत्याचं पातक तुमच्यावर येईल, म्हणून ती सुद्धा तयार होत नाही. ही सगळी गोष्ट तो निद्रित अवस्थेत असलेला त्याचा नवरा ऐकत होता, सगळ्या गोष्टी ऐकत होता. कारण की त्याला पाहायचं होतं की माझ्यासाठी कोण त्याग करू शकतो. प्रत्येक जण हा सगळा माझं माझं म्हणतो ना, म्हणून ही सगळी गोष्ट त्याने ऐकत होता. आणि त्यावर महाराज म्हणाले की बाबा कोणीच घेत नसेल तर मी औषध घेतो आणि त्याला जिवंत करतो. असं म्हणाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाल्याने म्हणले की असे महाराज असावेत, असे महाराज असावेत, असं सर्वजण म्हणाल्यानंतर त्या महाराजांनी ते औषध त्या दुधामध्ये टाकलं आणि पिलं. औषध दुधामध्ये टाकलं आणि पिलं आणि त्याला जाग केलं. जाग केल्यानंतर ते औषध म्हणजे नेमकं काय होतं? खडी साखर बारीक केलेली होती आणि ती पावडर, खडी साखरेची पावडर त्यामध्ये टाकली आणि ते दूध त्यांनी पिऊन टाकलं आणि ते महाराजांनी त्याला उठवलं. महाराजांनी त्याला उठवलं आणि सर्व हकीकत त्याने ऐकली होती. आणि सर्व हकीकत त्याने ऐकल्याबरोबर प्रत्येकाचे चेहरे त्याच्या समोर आले, प्रत्येकाचे चेहरे त्याच्या समोर आले आणि प्रत्येकाचे भाव सुद्धा, मनातले भाव सुद्धा त्याने ऐकले होते. त्यावेळेस त्याने ठरवलं की आपण या ठिकाणाहून आता त्यांच्या सोबत जाऊन ज्ञान घ्यायचं आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, असं त्यावेळेस त्यांनी ठरवलं आणि तो घराच्या बाहेर पडला. त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुद्धा ही अवस्था आहे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुद्धा हीच अवस्था आहे की प्रत्येकाला वाटतंय की माझ्याशिवाय काही होणार नाही. म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण कितीही केलं तरी ह्या गोष्टी कधीही पूर्ण होणार नाहीत. म्हणून अण्णांनी प्रत्येक वेळेस सर्वांना सांगितलं की तुम्ही वेळच्या वेळेवर जागे व्हा. अण्णांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्याबद्दल अडवले नाही, सर्व गोष्टी तुम्ही करा. अण्णांनी सांगितलं की तुम्ही सर्व गोष्टी करा, प्रपंच रंगामध्ये ढंगामध्ये मस्तीमध्ये करा, परंतु ते पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतःसाठी वेळ दिला, स्वतःसाठी वेळ द्या. प्रपंच रंगामध्ये ढंगामध्ये मस्तीमध्ये करता करता प्रपंच करता करता परमार्थ करायला आपल्याला आला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी अण्णांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत, परंतु त्यापासून आपण सोडत नाही. कारण की तो मायेचा मोहाचा जो मुंगळा आपल्याला चिकटलेला आहे तो सोडायला तयार नाही. त्याचं तोंड जरी तुटलं तरी तो त्याला सोडत नाही. अशी अवस्था ही प्रपंचाची आहे. म्हणून त्या प्रपंचातून अलिप्त होण्यासाठी अण्णांनी हे 4 धाम आपल्यासाठी उभे केलेले आहेत. आमच्या गुरुबंधूंच्यासाठी तीच सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला एकदम प्रपंचामधून बाहेर पडता येत नाही, म्हणून 4 धाम बांधलेले आहेत. त्या माध्यमातून तुला हळूहळू त्यातून बाहेर पडता येईल, तुझ्या प्रपंचापासून तुला वेळ देता येईल. म्हणून हे पारायण असेल, सेवा असेल, नारायणपूरला येणं असेल, मीटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या अण्णांनी आपल्या सर्वांच्यासाठी केलेले आहेत, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कितीही जरी वयस्कर झाला, शेवटच्या स्टेपला जरी आला तर म्हणतो नातूला सांभाळायचंय, मुलाला शाळेत सोडायचंय, मला घरामध्ये लक्ष ठेवावं लागतंय. ह्या सगळ्या आपण सबबी देतो, ह्या सगळ्या आपण सबबी देतो आणि एक दिवस मरून जातो. ह्या सबबी देता देताच आपण मरून जातो आणि आपल्याला खरं जगायचं आपण विसरून जातो. परमेश्वराने हा अमूल्य असा देह आपल्याला परमेश्वराने दिलाय, त्याचा आपल्याला विसर पडतो आणि या माया मोहामध्ये आपण जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत राबतो, पण स्वतःसाठी कधी आनंद मिळवून घेत नाही, स्वतःसाठी कधीच सगळ्या गोष्टी समजून घेत नाही. आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रपंचाचा विचार करतो, कशा पद्धतीने त्या पुढच्या पिढीचा आपण विचार करतो, पण आपण स्वतःच्या या देहाची सुटका कशी होईल याचा आपण विचार करत नाही. म्हणून सुज्ञपणाने आपण विचार केला पाहिजे की हा प्रपंच हा पूर्वीपासून चालत आलेला आहे, तो कधीही संपणारा नाही. आपण कपडे बदलतोय, देहामध्ये जो आत्मा आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून प्रपंचातून या सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेतोय. आत्मा मरत नाही, देह फक्त आपल्याला सोडावा लागतो. देहातून जो आत्मा बाहेर पडतो तो पुढच्या प्रवासाला जातो आणि पुढचा देह धारण करत असतो. परंतु या सगळ्यातून प्रत्येकाला जर आपण समजून घ्यायचं जर असेल तर आपण स्वतः पहिलं जागं झालं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतः जाग होत नाही तोपर्यंत या माया मोहातून आपण बाहेर पडणार नाही. कारण की कितीही केलं तरी ते आपण त्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून आपण सुज्ञपणाने सावधान होणं पाहिजे. ज्या त्या वेळेस त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मुलांच्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे रांगेला लावल्या की आपण आपल्यासाठी आपण वेळ देणं गरजेचं आहे, परंतु आपण आपल्यासाठी वेळ देत नाही. आपण शेवटपर्यंत आपण त्याच गोष्टीमध्ये अडकून पडतो आणि वेळ गेल्यानंतर मग आपण पश्चाताप करतो. वेळ निघून गेल्यानंतर आपण पश्चाताप करतो की आपण या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, आपण परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे होती, आपण परमेश्वराची सेवा करायला पाहिजे होती. पण जोपर्यंत हातपाय व्यवस्थित होते तोपर्यंत आपल्याला ते आठवत नाही. जोपर्यंत हातपाय व्यवस्थित होते तोपर्यंत आपल्याला आठवत नाही. ज्यावेळेस आपण एका जागेवर बसतो त्यावेळेस आपल्याला सुचतं की आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होता, आपण नारायणपूरला जायला पाहिजे होतं, आपण या माध्यमातून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, परंतु त्या गोष्टी आपण विसरून जातो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आठवतात त्यावेळेस आपल्याकडून काही सुद्धा होत नाही. वेळ निघून गेलेली असती, शेवटचा क्षण असतो, तरी सुद्धा आपण तो परमेश्वराची धावा करत नाही, परमेश्वराची भक्ती करत नाही. आपण आपल्या कुटुंबातीलच व्यक्तींचा विचार करत असतो. म्हणून आपल्याला त्या जो विचार करतो तसंच आपल्याला पुढच्या जन्माला त्या गोष्टी होत असतात. पुढचा जन्म सुद्धा त्याच माध्यमातून तयार होत असतो. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. जिवंतपणानेच आपण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जो देव आत्मा आहे तो आत्मा जोपर्यंत आपल्याकडून करून घेईल तोपर्यंत आपण प्रसन्न मनाने परमेश्वराची सेवा केली पाहिजे, आनंदाने सेवा केली पाहिजे की आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. ही सगळी गोष्ट आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण माणसाच्या जन्माला काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून या माणसाच्या जन्माला जर आलोय, परमेश्वराने सर्व अट्टास करून जर आपल्याला जन्माला घातलंय तर त्या परमेश्वराला सुद्धा आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. ती अपेक्षा जर आपण पूर्ण करू शकत नाही तर मग आपण या जन्माला येऊन काही सुद्धा उपयोग नाही. आलो तसा आपण गेलो, आलो तसा आपण या ठिकाणी जन्माला येऊन गेलो, निरर्थक त्या परमेश्वराला आपण त्रास दिला. मग आपण जर दुसऱ्याला त्रास देऊ शकत असेल तर काही सुद्धा आपला उपयोग नाही. मग इतर जीवजंतू बरे ना, मग इतर जीवजंतू बरे आपल्यापेक्षा, त्यांना काही कळत नाही, ते जन्मल्यापासून मरेपर्यंत जगतात. मग जर आपण त्यांच्यापेक्षा जर वेगळे आहोत तर आपल्याला समजायला पाहिजे की आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. आपल्यावर जे अवलंबून आहेत त्यांची आपण सेवा करणं गरजेचं आहे. जर हे आपल्याला कळत नसेल तर मग ते बरे, मग जनावरं बरी, मग जनावरं बरी. मग जर असं जर झालं तर मग आपल्या जीवनामध्ये काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून आपण सावधानपणाने, सुज्ञपणाने, जागृतपणाने आपण सावधान झालं पाहिजे. अवघड असं काही नाही. आळस सोडून आपण जर मनापासून जर ठरवलं की आपल्याला नामस्मरण करायचंय, भक्ती करायची, सेवा करायची, वाईट गोष्टीचा त्याग करायचा, चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्यात, वाईट व्यसनांचा आपण त्याग करायचा आहे, वाईट व्यसनांचा त्याग करायचा आहे आणि आपल्याला चांगल्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत. वाईट जर सोडलं तर आपोआप आपल्याला चांगलं येणार आहे आणि चांगलं जर सोडलं तर वाईट आपोआप येणार आहे. जर एखादी गोष्ट सोडली तर दुसरी गोष्टी आपोआप त्या ठिकाणी येत असतं, त्याला कुणाला आणायची गरज नसते.
त्याला कुणाला आणायची गरज नसते, ती आपोआप येत असते. जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्या सोबत चांगलंच होणार आहे. म्हणून आपण सुज्ञपणाने सावधान व्हा आणि आपण वाईट गोष्टींचा त्याग करा. दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. आणि आपण सतत जर आपला चांगला ध्यास जर ठेवला, परमेश्वराचा जर आपण ध्यास ठेवला, तर परमेश्वर आपलं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा गुण. हे सगळ्या गोष्टी समजून घ्या, या गोष्टी समजून घ्या, त्याला जाणून घ्या. आणि निरर्थक या देहाला, या आपल्या वायाला न घालवता आपल्याकडून या देहातून काहीतरी चांगलं करून घ्या. आणि आपल्या उद्धाराच्या दिशेने आपली वाटचाल चालली पाहिजे. मग त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने आपण माणसाच्या जन्माल्याचं सार्थक होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी त्या सावधानपणे समजून घ्या. आणि अण्णांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे, त्याचा आपण सतत विचार केला पाहिजे. आणि सतत विचार करून 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 आपल्याला वाईट विचार त्याग केला पाहिजे. आणि चांगला विचार, चांगला सत्संग आपण एकत्र राहून या सगळ्या सत्संगाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा हेतू ओळखून आपण माणसातील माणूस जागा करण्यासाठी सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन आपण या ठिकाणी आल्याचं, आपण नारायणपूरला आल्याचं सार्थक आपण या ठिकाणी केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. ही सगळी गोष्ट सर्वांनी समजून घ्या. आजच्या या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते श्री अशोक दीपचंद अगरवाल, राहणार सिंहगड रोड, पुणे. आणि दुसरं अन्नदान जे आहे ते गुप्त अन्नदान आहे. तरी या दोनही अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्ध असं टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा आहे. चला या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव, 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. थांबा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव, श्रीपाद श्री गुरुदेव. आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती, आपली पुढची पौर्णिमा येणारी आहे ती निजज्येष्ठ पौर्णिमा. हा अधिक महिना आहे आणि पुढचा असेल तो निजज्येष्ठ पौर्णिमा. त्याचा वार आहे सोमवार. तारीख आहे 29/6/2026. वार आहे सोमवार. या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट सावित्रीची पौर्णिमा, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यामध्ये सर्वांनी सुद्धा अधिक महिन्याचा जो लाभ घ्यायचा आहे, तीर्थस्नान असेल, तीर्थयात्रा असेल, या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या. अनारशाचं दान करायचंय, तांब्याचं दान करायचंय परमेश्वराला. या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या आणि त्या पद्धतीने आनंदाचा आनंद प्रत्येकाने समजून घ्या. आणि आनंदाचा आनंद जर करा म्हणजे सर्वांना आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण भजन करायचंय. भजन सुद्धा मनापासून सर्वांनी म्हणा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता.
सुता आत्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्री अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्री अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्री 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 अनुसय सुता आत्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता आत्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्री 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 अनुसय सुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता अण्णांचं भजन घेऊ मग आरती होईल. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 अण्णा नारायण नारायण
नारायण नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 भगवान नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 छान छान अशी ऊर्जा आली पाहिजे ना अशी ऊर्जा आली पाहिजे को कमी कर तर आता आरती होईल आरती नंतर सर्वांनी माधवगिरी महाप्रसाद घ्यायचा आहे हा आशीर्वाद अधिक महिना हात वर करा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री सद्गुरु टेंबे स्वामी महाराज की सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद आहे सर्वांनी सुखी राहा समाधानी राहा आपापलं कर्तव्य पार पाडा आणि आपल्या या जन्माला समजून घ्या वायाला घालू नका आता आरती होईल आरतीनंतर सर्वांनी माधवगिरी महाप्रसाद घ्यायचा आहे आणि प्रसाद घेतल्यानंतर भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी यायचं आहे आता बेल दे ओ